नमस्कार मित्रांनो, राज्यातील निराधार आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत तसेच दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी जमा करण्याबाबत राज्य शासनाने नवीन शासन निर्णय जारी केला आहे। या निर्णयामध्ये पात्र लाभार्थी कोण असतील, निधी कसा वितरित होईल आणि कोणत्या योजनांचा समावेश आहे याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे हा जी.आर. समजून घेणं अत्यंत आवश्यक ठरते। महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी हा निर्णय घेतला असून विशेष सहाय्य योजनेअंतर्गत येणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरणाची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे। यामध्ये विविध योजनांचा समावेश असून सर्व पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ मिळावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे। त्यामुळे लाभार्थ्यांनी आपली माहिती अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे। यापूर्वी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे असलेले दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे। दिनांक 24 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयानुसार हा बदल मंजूर करण्यात आला होता आणि 1 एप्रिल 2026 पासून नवीन विभागाकडून ही संपूर्ण प्रक्रिया हाताळली जात आहे। यामुळे सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। 2026-27 या आर्थिक वर्षासाठी पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे। या अंतर्गत संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे। तसेच श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे। या दोन्ही योजनांमधील पात्र लाभार्थ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे थेट त्यांच्या खात्यात हप्ता जमा केला जाणार आहे। त्यामुळे मध्यस्थांची गरज भासणार नाही आणि पारदर्शकतेने निधी वितरण होईल। लवकरच हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे संबंधितांनी आपल्या बँक खात्याची आणि कागदपत्रांची माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्यावी। ही माहिती अनेक लाभार्थ्यांसाठी दिलासादायक आहे। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर इतरांपर्यंत नक्की पोहोचवा। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह। जय हिंद।